राजकारणात काही वेळा एक छोटासा मुद्दा निवडणुकीआधी मोठं रूप घेतो आणि त्यातूनच तयार होतं नवं नॅरेटिव्ह. आज महाराष्ट्रातही असंच काहीसं घडताना दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच सध्याच्या वातावरणात विरोधकांनी मतदार याद्यांवरून गोंधळ उभा केलाय. हो, गोंधळच उभा केलाय. मतदार यादीत गडबड झाली आहे, दुबार नावं आहेत, काही नावं वगळली गेली आहेत, असे आरोप महाविकास आघाडी आणि मनसेकडून केले जात आहेत. पण खरी गंमत म्हणजे हेच नेते निवडणूक आयोगाच्या दारात विनंती घेऊन जातात आणि लगेचच त्याच आयोगावरती शंका घेतात. याशिवाय निवडणुकी आधीच पराभवाची चाहूल लागल्यानं तर महाविकास आघाडी हे करत नाहीये ना, ही देखील कुजबूज चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. एकीकडे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे राज ठाकरे यांच्यासह भेटतंय आणि दुसऱ्या बाजूला यातीलच काही घटक पक्ष हे निवडणूक आयोगालाच बोगस म्हणून हिनवत आहेत. म्हणूनच आता प्रश्न पडतोय की जर तुम्ही निवडणूक आयोगालाच बोगस म्हणत असाल तर मग त्यांच्याकडे फोटो सेशनसाठी जातायत का? कारण ही तसंच आहे. कारण ही भेट ही राजकीय दृष्ट्या किती प्रभावी आहे याबद्दल लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचबरोबर ती महाराष्ट्र विरोधी पक्षांमध्ये सध्या काही ताळमेळ नाहीये, दिशा नाहीये आणि त्याचबरोबर ती सगळेच एकमेकांवरती संशय घेत आहेत. हेच या घटनांनी उघड उघड दिसतंय. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीचं कारण सांगण्यात आलं की ते मतदार याद्यांमधील गोंधळ आणि त्याचबरोबर ती दुबार नोंदणी. पण तांत्रिकदृष्ट्या हा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यकक्षेतच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची वापरल्या जाणाऱ्या सर्व मतदार याद्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य आयोगाला नाहीये. हे स्पष्ट असताना हे निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट सांगितलं. मग प्रश्न असा आहे की ही भेट घेऊन महाविकास आघाडी आणि मनसेनं नेमकं काय साध्य केलं किंवा त्यांना काय साध्य करायचं होतं? राजकीय तज्ज्ञ सांगतात की हा एक नवा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. अगदीच बिहारमध्ये काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी देखील वोट चोरीचा मुद्दा उचलून धरला होता. निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता दिसली किंवा आपण कमी पडतो हे लक्षात आलं की ईव्हीएम, मतदार यादी, बोगस मतदान अशा गोष्टींचं वातावरण निर्माण करून स्वतःची तयारी दाखवायची. अगदी तसंच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी तोच पॅटर्न फॉलो करताना दिसतीये का? हा देखील प्रश्न आहे आणि ही देखील शंका निर्माण होतीये. या भेटीत राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अनेक नेते सहभागी झाले. पण या सर्व नेत्यांचा हेतू एकच होता, तो म्हणजे या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेवरती, निवडणूक आयोगावरती अविश्वास निर्माण करणं. त्यामुळे जनतेच्या मनात गोंधळ पेरण्याचा, साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता थोडं मागे जाऊयात. 2014चा एक किस्सा आठवतो. 23 मार्च 2014ची दुपार होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला होता. त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईतील माथडी कामगारांच्या सभेत बोलत होते. त्यावेळेस त्यांनी थेट सांगितलं की 17 तारखेला गावाकडे मतदान करा आणि 24ला नवी मुंबईत मतदान करा. म्हणजेच काय तर थेट दुबार मतदानाचं आव्हान. आज तेच शरद पवार मतदार याद्यांमधील बोगस नोंदी विरोधात निवेदन देतात. हे पाहून 2014चा तो किस्सा सहज आठवतो. किती तो विरोधाभास? हे आहेच, पण आजही महाविकास आघाडीच्या गोटात गोंधळच गोंधळ आहे. एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र बसतात, तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष असणारे राज ठाकरे त्याच बैठकीत सहभागी देखील होतात. पण पुढच्या क्षणीच त्यांच्या विचारांमध्ये विसंवाद दिसतो. मतदार यादीचा मुद्दा हा तांत्रिक नाहीये, तर तो केवळ राजकीय हेतूने रंगवलेला आहे असं दिसतंय. भाजपने या भेटीवरती जोरदार टीका केली आहे. भाजपचे नेते म्हणतात की ही भेट म्हणजे निवडणुकी आधीच महाविकास आघाडीनं हार मानल्याचं लक्षण आहे. कारण ज्या पक्षांनी आपलं संघटन मजबूत केलं आहे, बूथ लेवलवरती तयारी केली आहे, ते कधीही मतदार यादीवरती प्रश्नचिन्हच उभं करत नाहीत. पण ज्या पक्षांना निकाल आधीच माहीत आहे ते नॅरेटिव्ह सेट करून मॉरल ग्राउंड शोधतात. विशेष म्हणजे एरवी कोणत्याही विषयावरती ठाम भूमिका घेत पत्रकार परिषद घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र याबाबत कोणतीही उघड जाहीर भूमिका घेत नाहीयेत. मात्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात राज ठाकरे सहभागी होतात. याचाच अर्थ राज ठाकरे हे भूमिका घ्यायला कचरत आहेत का, ही देखील शंका आहे. पण कदाचित राज ठाकरेंचं या शिष्टमंडळात सहभागी होणं हे भाजपलाच नाही तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील बुचकळ्यात टाकणारच असावं.
तर दुसरीकडे आताच्या घडीला महायुतीची तयारी ही खूप पुढे गेली आहे. भाजपा, शिंदेची शिवसेना गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 घटकांचं संघटन सध्या बूथ लेवलपर्यंत कार्यरत आहे. प्रत्येक मतदाराशी थेट संवाद, संपर्क, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि प्रचार यंत्रणा पूर्ण वेगात आहे. याशिवाय थेट मंडल स्तरावरील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः संवाद साधत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला ही तयारी पाहून दबाव जाणवणं अगदीच साहजिक आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुढचा प्रश्न असा उभा राहतो की पुढे काय? निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र टिकेल का, की फक्त कागदी आघाडी ठरेल? मतदार याद्यांचा मुद्दा संपला तरीही आघाडीतील मतभेद हेच त्यांचं खरं संकट ठरणार आहे. सध्याच्या राजकीय चित्रावरून ही भेट केवळ निवडणूक पूर्व स्टंट आहे. महाविकास आघाडी आणि मनसेकडून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा आणि त्याबरोबरच आगामी पराभवाचं मानसिक कारण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. पण जनता या सगळ्या पलीकडे जाऊन कामगिरीकडे, नेतृत्वाकडे आणि स्थिरतेकडे पाहत असते आणि म्हणूनच ही भेट निवडणुकीपूर्वी हार पत्करल्याचं लक्षण म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाची ही भेट हे हार पत्करल्याचं लक्षण आहे का, की खरंच मतदार याद्यांमध्ये घोळ आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.